नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज ज्येष्ठ शुद्ध नवमी शके 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अति धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज जोडणी मलनिस्सारण वाहिन्या तात्काळ तोडण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. धावत्या पवन एक्सप्रेसमध्ये ठाणे स्थानकात महिलेची प्रसूती. आणि 23 जून ते 5 जुलै 2024 या काळात क्षय पक्ष विश्वघस्त्र पक्ष असला तरी ती काहीही मोठी आपत्ती येणार नाही. दा क्रू सोमन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडण्या आणि मलनिस्सारण वाहिन्या तात्काळ तोडण्यात याव्यात. तसंच रहिवाशांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या इमारती लगेच रिकाम्या कराव्यात असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पुढील 2 दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अति धोकादायक म्हणजेच C1 आणि धोकादायक म्हणजेच C2A अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा असे देखील निर्देश आयुक्त राव यांनी दिले. मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना, त्या पाठोपाठ ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत असलेल्या तक्रारी आणि सूचना, तसंच जिल्ह्याच्या पालक सुजाता सौनिक यांनी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 96 अति धोकादायक इमारती C1 वर्गवारीच्या आहेत. त्यापैकी 37 इमारती व्याप्त आहेत. त्यात नौपाडा आणि कोपरीमध्ये 27, माजिवड्यामध्ये 1, उथळसरमध्ये 3, कळव्यामध्ये 2, मुंबऱ्यात 4 अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींची पाणी, वीज आणि मलनिस्सारण जोडण्यात ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्यानं आता चर्चा करण्यात वेळ अजिबात दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो याची जाणीव सगळ्यांनीच ठेवावी असं आयुक्त राव म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीकांना हलवण्याची वेळ आली तर आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल हे देखील पाहावं. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं आयुक्त राव यांनी सांगितलं. प्रसूतीची तारीख उशिरा असल्यानं शनिवारी गावाला निघालेल्या एका महिलेची प्रसूती धावत्या पवन एक्सप्रेसमध्ये ठाणे स्थानकात झाली आहे. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी वेळीच समयसूचकता दाखवली असून बाळ आणि आईला ठाणे सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायनमध्ये राहणारे मोहम्मद फारूक आणि त्यांची पत्नी रोशना हे दाम्पत्य शनिवारी पवन एक्सप्रेसनं सकरी बिहार इथं जात होते. रोशनी या गर्भवती होत्या. प्रसूतीची तारीख 30 जून नंतर येत असल्यानं पुढील बाळंतपणाची काळजी घेण्यासाठी त्या चालल्या होत्या. मात्र एक्सप्रेसमध्येच प्रसूतीच्या कळा तीव्र झाल्या आणि ठाणे स्थानकात सकाळी त्यांची 11:30 वाजता प्रसूती झाली. प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांनी त्वरित प्रसंगावधान दाखवलं. रोशन यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.
ठाणे स्टेशन व्यवस्थापक केशव तावडे आणि उपव्यवस्थापक शिरीष कुमार सिंह यांनी त्वरित पुढील निर्णय घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील वन रुपी क्लिनिकमधील वैद्यकीय पथकाकडून बाळ आणि आईला प्रथम उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका तैनात केली आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयात त्यांना दाखल केलं। मुलगी आणि आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती रुग्णालयाकडून सांगण्यात आली आहे। खाडी मुखापाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तिथं स्वच्छता करावी असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले। खाडीच्या मुखापाशी कचरा साठवून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखापाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तिथं स्वच्छता करण्यात यावी। गटारांची झाकणं वरचेवर पाहणी करून सुस्थितीत राहतील याची देखील खबरदारी घ्यावी। तसंच रस्त्यावर साचणारं पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तिथं कचरा माती साचणार नाही याचीही काळजी घ्यावी असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा, त्याचप्रमाणे किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी यावेळी दिले। पाणी साठणाऱ्या सखल भागातील 14 मोक्याच्या ठिकाणी 63 पंप आणि इतर व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। त्यासोबतच स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावं, त्यांना ओळखपत्र जॅकेट्स देण्यात यावी। त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणं शक्य होईल। पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या पंपासोबत मेगाफोन, टॉर्च आणि दोरखंड या गोष्टी देखील तात्काळ उपलब्ध ठेवाव्यात। पंप ऑपरेटर जागेवर कायम उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी असं देखील आयुक्त राव यांनी सांगितलंय। नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरूपाची दुरुस्ती करू नये। सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देखील देऊ नये। त्याचबरोबर व्हायब्रेटर सारख्या उपकरणांचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीखालीच करावा। काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्यानं दुर्घटना घडत असल्याचं निदर्शनास आलं आहे। याची नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाणे शहरातील लोकवस्तीतील मुलं वंचित नसून अतिशय भाग्यवान आहेत, कारण त्यांना व्यक्त व्हायला त्यांचा स्वतःचा अवकाश मिळालाय। गरिबीमुळे कच न खाता कष्ट करत असलेल्या संधीचं सोनं करण्याची ऊर्जा त्यांना इथेच सापडते। त्यामुळे हा वंचितांचा नव्हे तर संचितांचा रंगमंच आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर यांनी वंचितांच्या रंगमंचावरील मुलांची रंगतदार कामगिरी बघून गौरवोद्गार काढले।
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित वंचितांच्या रंगमंचाच्या दशकपूर्ती सोहळ्यात ठाण्यातील विविध वस्तीतील युवांच्या उल्हासात पार पडलेल्या युवा नाट्य जल्लोषमध्ये ते बोलत होते. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून साने गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षानिमित्तानं महाराष्ट्रात चालू असलेल्या साने गुरुजी 125 अभियानाअंतर्गत नाट्य जल्लोषाचं यंदाचं 10वं पर्व सादर झालं. यावेळेला दीवार म्हणजेच भिंत या विषयाच्या अनेक पैलूवर आधारित नाटिका सादर झाल्या. डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी हे गीत सादर करून या थीमचं महत्त्व अधोरेखित केलं. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधील युवांनी एकत्र येऊन आधार ही नाटिका सादर केली. वेगवेगळ्या भिंती कशा दुःखितांच्या आधार बनतात हे नाटिकेतून प्रभावीपणानं सादर केलं. अंबिकानगर गटानं ढ ची गोष्ट या नाटकेत विद्यार्थी हुशार किंवा ढ असे काहीच नसतात. कुणी अभ्यासात तर कुणी इतर कशात, खेळात तर कुणी कलेमध्ये हुशार असतात आणि अन्य कशात तरी ढ असतात. मित्रांनी एकमेकांना मदत करून पाठबळ दिलं तर हुशार आणि ढ ही दीवार पाडली जाईल आणि ढ समजले जाणारे विद्यार्थी सुद्धा पास होतील हे विनोदी अंगानं छान सादर केलं. घनसोली गटानं हे जीवन सुंदर आहे या नाटिकेत खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब मुलीला अनेक अपमानास्पद वागणुकींना कसं सामोरं जावं लागतं आणि अशा वेळी नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत असताना तिची मैत्रीण तिला या विचारापासून कशी परावृत्त करते आणि त्यापासून दूर नेते, तिच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करते हे अतिशय प्रभावी पद्धतीनं दाखवलं. खार्टन रोड गटानं आवाज उठाओ या नाटकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धारिष्ट दाखवलं तर श्रीमंत आणि गरीब यातले भिंत पडायला वेळ लागणार नाही हे उत्तम प्रकारे सादर केलं. याचबरोबर एनॉक कॉलियर यानं निर्माण केलेली तिरास मिरास आणि मयूर बने यांनी बनवलेली पॉइंट ऑफ व्ह्यू या सुंदर शॉर्ट फिल्म्स देखील दाखवल्या गेल्या. वैष्णवी कारंडे आणि करीना यांनी कोळी नृत्य सादर केलं. राबोडीमधल्या अलकिया, फलक, मुस्कान, शिफाली या मुलींनी मुशायरा पेश करून प्रेक्षकांची मनं जिंकली. शिक्षण हे सामाजिक बदलाचं साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सिग्नल शाळेनं अभिनव उपक्रम राबवला असून शाळा परिसरात जवळपास 3000 रोपं लावून सिग्नल शाळेला हरित शाळेचं स्वरूप दिलंय. वृक्षारोपणासोबतच शाळेतील ओला कचऱ्याचा खत आणि सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ मांडवी ईस्ट, ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्यानं हरित शाळा उपक्रम राबवण्यात आला. 3 हात नाका परिसर हा ठाण्यातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे. वाहनांच्या धुरानं आणि धुळीनं होणारं प्रदूषण कमी व्हावं तसंच पुलाखाली असलेल्या शाळेतील मुलांना हवा प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून सिग्नल शाळेला हरित शाळेचं स्वरूप देण्यात आलंय. शाळा परिसरात मुंबई आणि ठाणे दिशेला असलेल्या दोन्ही रस्त्यावर व्हर्टिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. या व्हर्टिकल गार्डनमध्ये जवळपास 3000 रोपांची लागवड करण्यात आली असून यामुळं वाहनांच्या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदूषण देखील रोखलं जाणार आहे. व्हर्टिकल गार्डन सोबतच शाळांच्या आवारात वर्गखोल्यांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर कुंड्यांची आरास करण्यात आली आहे. यामुळं प्राणवायूचा पुरवठा देखील वाढणार आहे. हरित शाळेतील रोपांची देखभाल करण्यासाठी विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं असून या माध्यमातून जीवशास्त्राचं प्रत्यक्ष ज्ञान मुलाला अनुभवता येणार आहे. रोपांची लागवड, बोनसाय निर्मिती, एका रोपातून अनेक रोपं तयार करणं, कुंडीची निगा आणि देखभाल याचं देखील प्रशिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत या अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण शहरात हरित शहर आणि कचरा मुक्त शहरासाठी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील शाळा हरित आणि कचरा मुक्त व्हाव्यात यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याला प्रतिसाद म्हणून ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि समर्थ भारत व्यासपीठ संचालित सिग्नल शाळेनं हरित आणि कचरा मुक्त शाळेचा हा उपक्रम राबवलाय.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या वर्तकनगर इथल्या एकाच प्रांगणातील शाळा क्रमांक 44, 40, 30 आणि 20 मधील विद्यार्थ्यांचं महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। तसंच सावरकरनगर इथली शाळा क्रमांक 120 मध्ये देखील आयुक्तांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावं, भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असं त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळवावं असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचं रूप बदललं जात आहे, त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना चांगलाच फायदा होईल असं आयुक्त राव म्हणाले। विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यानंतर काही वर्गामध्ये जाऊन आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। नवीन कोरी पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना देण्यात आली। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बालटक्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, उपायुक्त शिक्षण विभाग सचिन पवार, गटाधिकारी संगीता बामणणे, शिक्षक वृंद इत्यादी लोक उपस्थित होते। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी करून खासदार सुरेश म्हात्रे यांनी या दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश केले। आपण दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी करण्यासाठी आलो आहोत। जास्त पाऊस असल्यानं हा बुरुज अधिक ढासळू शकतो। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं आहे की उद्यापासून काम सुरू करा। आपल्याला विश्वास आहे की काम उद्यापासून नक्कीच सुरू होईल असं म्हात्रे यावेळी म्हणाले। काही काम असे असतात की त्यासाठी आचारसंहितेची काहीही अडचण नसते। दुर्गाडी किल्ला हा ऐतिहासिक असून या किल्ल्याची एक वीट जरी ढासळली तरी ती त्वरित दुरुस्त करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण कोणाला आदेश देत नाही, मात्र अधिकाऱ्यांना आपण विनंती करतो। काम वेळच्या वेळी झालं तर बरं असतं असं म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी 23 जून ते 5 जुलै 2024 या काळात क्षय पक्ष म्हणजेच विश्वघस्त्र पक्ष असला तरी ती काहीही मोठी आपत्ती येणार नाही असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी सांगितलंय। ज्यावेळी पहिल्या आणि शेवटच्या तिथीचा क्षय न होता मधल्या 2 तिथींचा क्षय झाल्यानं 13 दिवसांचा शुक्ल किंवा कृष्ण पक्ष होतो, त्यावेळी त्याला क्षय पक्ष किंवा विश्वघस्त्र पक्ष असं म्हणतात। हा भयंकर अनिष्ट योग असल्याचं प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आलंय। महाभारत युद्धाच्या वेळी देखील असा योग होता असं देखील सांगितलं जातं। संस्कृतमध्ये घस्त्र म्हणजे अपायकारक। यावर्षी रविवार 23 जून ते शुक्रवार 5 जुलै 2024 पर्यंत भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशात तसा योग आला आहे असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी सांगितलं। याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की जी तिथी सूर्योदयाला नसते तिला क्षय तिथी म्हणतात। यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये ज्येष्ठ कृष्ण पक्षात प्रतिपदा आणि त्रयोदशी या 2 तिथींचा क्षय झाल्यानं जरी कृष्ण पक्षात 13 दिवस असले तरी तसा विश्वघस्त्र क्षय पक्ष योग आलेला नाही। पण 23 जून रोजी पहाटे 5:14 पूर्वी जिथं सूर्योदय होत आहे अशा पूर्व भारतात ज्येष्ठ कृष्ण पक्षात द्वितीया आणि त्रयोदशी क्षय तिथी होत असल्यानं नियमाप्रमाणे 23 जून ते 5 जुलै 2024 विश्वघस्त्र क्षय पक्ष योग होतोय। या योगामुळे महाभयंकर नुकसानकारक असं काहीतरी होईल, मोठी नैसर्गिक आपत्ती येईल वगैरे भाकीत देखील सोशल मीडियावरून प्रसारित केली जात आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही। क्षय पक्ष असला तरी त्यामुळं असं काही वाईट नुकसानकारक होणार नाही असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी स्पष्ट केलं। सोमण म्हणाले की यापूर्वी सन 1962 मध्ये ज्येष्ठ कृष्ण पक्ष विश्वघस्त्र क्षय पक्ष होता, पण त्यावेळी काहीही भयंकर आपत्ती आली नव्हती। यावेळी देखील या क्षय पक्षामुळे काहीही महाभयंकर मोठी आपत्ती येणार नाही। 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 मध्ये पहिलं महायुद्ध झालं। 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945 दुसरं महायुद्ध झालं। 2020 ते 2023 मध्ये कोरोनाचं महाभयंकर महासंकट आलं, देखील क्षय पक्ष योग नव्हता। सन 1970 मध्ये पेरूमध्ये, 1976 मध्ये तांगशायमध्ये,
2004 मध्ये हिंदी महासागरात, 2005 मध्ये काश्मीरमध्ये, 2008 मध्ये चीनमध्ये, 2010 मध्ये हैती येथे महाभयंकर भूकंप झाले. मोठी जीवितहानी देखील झाली. पण त्यावेळी क्षय पक्ष योग आलेला नव्हता. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, त्यावर विश्वासही ठेवू नये, असं दाकरू सोमण यांनी स्पष्ट केलंय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अति धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनिस्सारण वाहिन्या तात्काळ तोडण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. धावत्या पवन एक्सप्रेसमध्ये ठाणे स्थानकात महिलेची प्रसूती. आणि 23 जून ते 5 जुलै 2024 या काळात क्षयपक्ष विश्वघस्त्र पक्ष असला तरी ती काहीही मोठी आपत्ती येणार नाही, दाकरू सोमण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.